चांद हा आताशा सुगंधो लागला रे मोगरा बरसुनी येत रे मोगरा जीव भाता रे मना उधळतो प्रीत भाता साजना चांद आताशा सुगंधो लागला रे मोगरा बरसुनी येत क्या बात आहे. तर जोरदार टाळ्या दोघांसाठी सुद्धा. आणि हे दोघं तर स्टेजवर आहेतच. चित्रपटाच्या बाकीच्या कलाकारांना आपण इथे बोलवणार आहोत. सुमेध गायकवाड, रोहित फाळके, रुचिरा जाधव, अवधूत वाडकर, संजय मोरे, सचिन आंबत आणि गीता कुलकर्णी. जोरदार टाळ्या संपूर्ण टीमसाठी. सर्वांची ओळख करून देतो. आपणच गप्पा मारणार आहोत. नेमका हा चित्रपट काय ते जाणून घेणार आहोत. व्हॅलेंटाईन डे झालाय तर आता त्यानंतर लव लफडी काय ती बघूया. सुमेध गायकवाड जो आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. सुमेधची ओळख करून द्यायची तर अकल्पित, प्रेम ॲट फर्स्ट साईड यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केलेलं आहे. सुमेध, नेमका चित्रपट काय आणि या चित्रपटात तुझी भूमिका काय? प्रत्येकाच्या आयुष्यात त्याला गुरुची गरज असते. गुरु. हा, गुरु. आज तुम्ही माझे गुरु होणार ना? हा. हा. म्हणजे या फिल्म मध्ये माझा उत्कर्ष नावाचा कॅरेक्टर आहे जो ह्या मुलांचा लव गुरु असतो आणि तो त्यांना आणि तो मुली कशा पटवायच्या हे लव गुरु शिकवतो त्यांना. ठीक आहे. सुमेध गायकवाड हा झाल्यानंतर पाठवतो. यानंतर आपल्याकडे आलाय तो रोहित फाळके. रोहितची ओळख काय करून द्यायची? बीपी बघितला सर्वांनी? बालक पालक हा बालक पालक बालक पालक बालक पालक बालक पालक. त्यानंतर बेदुने दहा ही सिरियल. त्यानंतर सावली या सॉन्ग मध्ये देखील तो होता. आणि आयडियाची जी नवीन ऍड आहे की उल्लू मत बनव, त्या ऍड मध्ये देखील रोहित होता. रोहितसाठी एकदा जोरदार. रोहित, बालक पालक नंतर अनेक तू सिरियल्स मध्ये दिसलास, या ऍडव्हर्टाईज मध्ये दिसलास वेगवेगळ्या आम्हाला. आता डायरेक्टली लव लफडेच घेऊन आलास म्हणजे नेमकं लफडं काय यार तुझं? हे सगळं केल्यानंतर आत्ताच मी 18 वर्षाचा झालोय. तर डिग्री कॉलेजमध्ये गेलोय तर असं प्रेम करणं काय असतं हे मला असं कळलंय. असं थोडं दाखवावं लोकांना म्हणून मी हा चित्रपट घेऊन आलोय. लव लफडे ही कथा तुमची आहे, माझी आहे, आमची आहे. म्हणजे आम्ही हा चित्रपट केला म्हणून आमची किंवा आम्ही हा तुमच्यासाठी केला म्हणून तुमची असं नाही. तर लव लफडे ही कथा इथे बसलेल्या प्रत्येक मुलाची आहे आणि प्रत्येक मुलीची आहे. आणि हे मी असं का म्हणतोय हे तुम्हाला पिक्चर बघितल्यानंतरच कळेल. थँक्यू. क्या बात आहे. रोहितसाठी जोरदार आहे. रोहितचे अजून एक कनेक्शन आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी. तुम्हाला माहिती आहे काय ते? यांना माहिती नसेल, मी सांगू यांना. हा, याचे जे आई वडील आहेत ना, त्या दोघांचं लव लफडं कीर्ती कॉलेजमध्ये सुरू झालं होतं. खरी गोष्ट आहे ना रोहित? तर आपल्याच कुटुंबातला तो एक भाग आहे. त्यानंतर पुढे आहे रुचिरा जाधव,
जिने बेदुने 10, त्यानंतर प्रीती परी, तुझ्या प्रीती गेली तुझ्यावर या सिरियल्स मध्ये प्रति परी तुझं, हा असं काहीतरी. आता बघितल्यावरती काय होतं का प्रॉब्लेम होतो यार सर्व. अच्छा तुझ्यासाठी एक कविता, आता असं आलं प्रेमाचा माहोल आहे तर पटकन बोलून टाकायचं ना. बोलू हा. तिच्या समहा तीच असावी, तिच्या समहा तीच असावी, भले नसावी चंद्राची कोर, पर तिला पाहता मुखी निघावे, पर तिला पाहता मुखी निघावे, तुझमें बात है कुछ और, तुझमें. तर ठीक आहे, भरपूर झालं लव लफडा. आता आपण रुचिरा, या चित्रपटात तू आहेस, या चित्रपटात परी नावाचं सुद्धा एक गाणं आहे. मला वाटतं तुझ्यावरच चित्रित झालेलं असेल बहुतेक, नाही झालं पण तू वाटतेच परी तरी. मी छोटी परी आहे, मोठी परी चालतं, मला छोटी परी मोठी परी काय नसतं आमच्याकडे. तर या चित्रपटामध्ये नेमकी तुझी भूमिका काय आहे त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. चित्रपटामध्ये सुद्धा माझं नाव रुची आहे, अच्छा. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी अजून जवळचा झाला. आणि माझं कॅरेक्टर टिपिकल मुलगी, एक छानशी मुलगी, गोड मुलगी असं आहे. आणि खूप मजा आली चित्रपट करताना. आणि लव लफडे थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुम्हाला तुमचं प्रेम तर आठवेलच, तुम्हाला तुमचे मित्रही आठवतील. आणि लव लफडे म्हणजे काय तर प्रेम करताना लफडी होतातच. तर इन शॉर्ट तोच आहे चित्रपटांचा आणि तुम्हाला कळेल. नक्कीच नक्कीच जोरदार रुचिरासाठी. रुचिरा देखील नक्की आठवेल आपल्याला चित्रपट पाहताना, हो की नाही? क्या बात. त्यानंतर अवधूत वाडकर आहेत ज्यांनी झेंडा मोर्या यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. तुमची भूमिका काय आहे चित्रपटामध्ये? नमस्कार. जसं आता लफडी, लव म्हटली की लफडी व्हायला पाहिजेच, त्याशिवाय मजा नाही. सो थोडासा मी लफडी करणारा यांच्यातला. अच्छा, म्हणजे झेंडा आणि मोर्या नंतर आता लफडी कंटिन्यूच केली आता. पण ह्यावेळेला थोडी जबाबदारी घेतली आहे बहिणींची, मोठ्या भावाची. अच्छा, बहिणीचा भाऊ, सॉरी. त्यामुळे जरा बाकी सगळे दचकूनच आहेत मला सिनेमात, इथे पण आहेत. मजा आहे. थँक्यू अवधूतसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या. आणि आता एक सरप्राईज आहे मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी. अच्छा, होणार सून मी या घरची सर्वांनी बघितली सिरियल? त्यातला श्री आलाय आपल्याकडे. हो, श्री आलाय आपल्याकडे. हा काय आपला अनय नाही, सेम श्री. तिकडे सिरियल संपवली, इकडे आलाय. जोरदार टाळ्या अनयसाठी. आणि तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा सुद्धा एकदम मला श्री सारखा दिसतोस. खरी गोष्ट सांगतो. हा काही ना, जाणवी कुठे? घरी आहे. अच्छा, श्री बघितलं, श्री चालू तोंडाला. अनय या चित्रपटाचा तो म्युझिक डायरेक्टर आहे. एक वेगळी प्रेम कहाणी आहे ही लव लफड्यामधून तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करताय. यासाठी याआधी देखील किशोरवयीन वयातल्या प्रेम कहाण्या झाल्या, त्यांचं संगीत खूप हिट झालंय. या चित्रपटात तू काय नवीन देण्याचा प्रयत्न केलायस? ही माझ्यासाठी पहिलीच संधी होती. मी आधी असं कधी केलं नव्हतं. कंपोजिशन माझी रेडी होती, पण सचिन दादा मला भेटला, आंबा जो की डायरेक्टर आहे मूवीचा. आणि काही त्याला माझी परफेक्ट वाटली सॉंग जी लवची आहेत. आणि त्याच्यात नवीन काय आहे की या मूवीमध्ये जी सॉंग्स आहेत ना, ती टिपिकल फक्त लव सॉंग तर लव सॉंग किंवा एका टिपिकल मूडची नाही आहे. वेगवेगळ्या मूडची सॉंग आहेत. 5 वेगवेगळे सॉंग या मूवीमध्ये आहेत. त्यातलं एक आता आपण मंगेश दादांनी गायलं आहे. अजून त्याच्यात 2 सॉंग आहेत, 2-3 सॉंग वेगवेगळे आहेत. तर वेगवेगळ्या मूडची अशी वेगवेगळे सॉंग मला करायला मिळाले सचिन दादामुळे. आणि मंगेश दादा, अवधूत गुप्ते दादा, रोहित राऊत खूप सगळ्यांनी खूप चांगलं सांभाळून घेतलं मला, नवीन असून सुद्धा. हे खूप नवीन शिकायला मिळालं. एक चांगली म्युझिकल ट्रीट आहे म्हणजे आमच्यासाठी. इथं जोरदार टाळ्या आणण्यासाठी सुद्धा. आता चित्रपटातला सर्वात महत्वाची व्यक्ती जी असते ती म्हणजे या चित्रपटाचे लेखक संजय मोरे. यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या. अरे संजय, मी लेखक म्हटल्यावर तसं विचार केला, सदरा बिद्रा घालून आला असेल एकदम. लव्ह स्टोरी आहे ना, चालतं. अच्छा, तर संजयसाठी वेगळा प्रश्न आहे माझ्याकडे थोडा. संजय, लव्ह स्टोरी लिहिली आहेस तू, लव लफडे मधून काहीतरी स्वतःची स्टोरी मांडली आहेस? नाही, ही ऍक्च्युली सत्य घटनेवरच आधारित आहे, आपण असं म्हणू शकतो. म्हणजे तुझ्या नाही, माझ्या नाही. याच्यामध्ये जे माझा एक भाचा आहे, त्याचं नाव शुभम आहे. आणि या स्टोरीमध्ये रोहितने जे कॅरेक्टर केले त्याचंही नाव शुभम आहे. तर त्याला कोणीतरी एक फंडा सांगितला होता, जो फंडा त्याने त्याच्या गर्लफ्रेंडवर अप्लाय केला आणि तो फसला पूर्णपणे. आणि त्याने त्याच्या मित्राला फोन करणार होता, संजय म्हणून, आणि त्याने मला फोन केला आणि मला सर्व त्याने स्टोरी सांगितली. त्याच्यानंतर बोललो, अरे मी मामा बोलतोय. तर मग तिथून या चित्रपटाला सुरुवात झाली. आणि कथा याची जी आहे ती रोमॅन्टिक कॉमेडी आहे, तुम्हाला सर्वांना आवडेल. आणि या कथेमध्ये ॲक्च्युली 4 मित्रांची स्टोरी आहे, ज्यांच्यामधल्या एका मुलाला प्रेम होतं. आणि
प्रत्येक ग्रुपमध्ये एक असा गावचा कॅरेक्टर असतो. तुमच्या ग्रुपमध्ये आहे की नाही? प्रत्येक ग्रुपमध्ये असतो मला माहिती आहे. आणि यांच्या ग्रुपमधला जो गावठी कॅरेक्टर आहे तो मी केलेला आहे. आणि त्याचं जे नाव आहे ते खूप विचित्र आहे. त्याचं नाव आहे संदेश हंबीरराव मोहिते पाटील उर्फ सातारकर. आणि आपली पंच लाईनच आहे की जिथे लव आला तिथे लफडा झालाच. बरोबर आहे की नाही? तर याच्यामध्ये हा जो कॅरेक्टर आहे हा वेळोवेळी नुसता म्हणी टाकत असतो. आणि फॉर एक्झाम्पल रोहित तिच्या भावाला घाबरत असतो, म्हणजे अवधूत दादाला घाबरत असतो. त्यावेळी तो त्याला समज देण्यासाठी एक म्हण म्हणतो. ती कशा प्रकारची आहे ते मी सांगतो. अरे तिच्या भावाला काय घाबरतो राव तू? हा, एक गोष्ट ध्यानात ठेव शुभ्या, मुंगी हत्तीच्या डोंगणाला चावते पण हत्ती मुंगीच्या चावतो का? है ना? सांग मला, चावतो का? अरे लेका तसं आहे ते, घाबरायचं नसतं, भिडायचं बिंदास. तर अशा प्रकारचं मी कॅरेक्टर करतोय. आणि हे कॅरेक्टर आणि ही फिल्म तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा बाळगतो. आणि ॲज अ लेखक पण माझी ही पहिली फिल्म आहे. आणि कीर्ती कॉलेजचे जसं रोहितचं नातं सांगितलं तसं माझंही नातं आहे. एंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये रायटिंगमध्ये मला फर्स्ट प्राइज हे कीर्ती कॉलेजमध्ये मिळालं होतं. आणि तिथून डेक्कनची पोरं हुशार आहेत आमच्याकडे. डेक्कनमध्ये जे येतात ना. नक्कीच. थँक्यू. थँक्यू संजय. खूप साऱ्या लव्ह स्टोरीज तुला अजून हव्या असतील तर भरपूर जणांच्या आहेत आमच्याकडे. फोन करायला सांगतो तुला. यानंतर या चित्रपटाचे डायरेक्टर जे आहेत सचिन आंबाटे, त्यांचे आंबात सचिन आंबात पण मोठं काम करून गेलंय. त्याच्यासाठी एकदम जोरदार टाळ्या. डायरेक्टरचं वय अजिबात वाटत नाही. या डायरेक्टरचं वय अजिबात वाटत नाही सचिन सर. हो, तिथे पण मला असंच म्हणजे है ना? एक जण नाशिकला आम्ही शूट करत होतो आणि मी इथे उभा होतो. तर इथले माणसं, डिरेक्टर कोण आहे इथला, म्हणजे काय कोण आहे डिरेक्टर? बोला हा तिथे उभा आहे तो. मलाच येऊन मला विचारत होते 2-3 जण. ठीक आहे, 2-3 वर्षानंतर वाटेल मी हो, director. आता पहिला फिल्म हिट झाली की मग तू काय बाबा. तर मला विचारायचं सचिन तुला की लव्ह स्टोरीज खूप आहेत आपल्याकडे इंडियामध्ये. तर मला वाटतं 95% का 100% लव्ह स्टोरीज होत असतात. या लव्ह स्टोरी मध्ये काय वेगळं आहे? लफडा सोडून. लव्ह स्टोरी काय सगळ्यांचं सेम असतं. सांगितलंच आहे, प्रत्येकाचं प्रेम हे पण same थोड्यांचं जपून थोड्यांचं लपून पण असतं ना. असतं. हा तसं. बरोबर की नाही? हो हो. नाही तिकडे तो हा, पाठ हे म्हणाला प्रेम संजय. दचकून आहे. हा, हे प्रेम दचकून आहे. हा. तर वेगळं काय बघायला मिळेल? केव्हापर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे? हा, ही फिल्म जशी अनय म्हणाला तसं म्युझिकल फिल्म आहे. ओके. त्याच्यामध्ये खूप ह्या म्हणजे प्लस पॉईंट ह्या फिल्मचा आहे की ह्याचं म्युझिक मस्त झालंय, परफॉर्मन्स मस्त झालेत, नवीन मुलं आहेत पण सगळ्यांनी एक दमदार केलं. आणि शुभम आणि रुची म्हणजे रोहित आणि रुचिरा यांची केमिस्ट्री खूप मस्त झाली आहे. सुमेध ह्यांनी मस्त कॅरेक्टर केलं, जसं लवगुरू. असं सगळ्यांना वाटेल की असा लवगुरू आपल्या आयुष्यात हवा, असं त्यांनी कॅरेक्टर नक्कीच, केलंय. आणि नक्कीच. अवधूत आणि एक चांगला विलन, तो पिक्चर मध्ये विलन आहे, तो बोलला नाही पण तो पिक्चर मध्ये विलन आहे, त्यांनी मस्त केलाय तो विलन. आणि तो सगळ्यांना आवडेल. आणि ही फिल्म मे-जून पर्यंत रिलीज होईल. आता एडिट प्रोसेस नक्कीच. मध्ये येते. थँक्यू सचिन. आणि यानंतर चित्रपटाच्या प्रोड्युसर ज्या आहेत गीता कुलकर्णी मॅडम, त्यांना मी ते आमंत्रित करतो. गीता मॅमसाठी एकदा जोरदार टाळ्या. गीता मॅम, तुम्ही प्रोड्युसर आहात. काय चित्रपट आहे आणि तुम्हाला नेमकी कथा कशी असेल आणि का प्रेक्षकांनी हा चित्रपट बघावा असं तुम्हाला वाटतं? ये मूवी देख के सब लोग अपने आप को रिलेट कर सकते हैं. अच्छा. प्लस ये क्योंकि कॉमेडी है, दे विल एंजॉय इट मोर आई फील कंपेयर टू एनी अदर लव स्टोरी. आई वुड से सिंस दिस इज अ कॉमेडी लव स्टोरी, you all will enjoy. And music, I think you'll have to come and watch the film to hear the music. It's really very lovable, and we all wish that this film will be a big hit, so that you all can enjoy the film. थँक्यू गीताजी. आणि शेवटी आता महाराष्ट्राचा सुपरस्टार गायक मंगेश बोरगावकर याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. दादा, पुन्हा एकदा मला तुलाच पुढे बोलवायचंय कारण मला जाणून घ्यायचंय की ह्या चित्रपटाचा जो एकंदर प्रवास होता, तुझा अनुभव कसा होता? खूप छान अनुभव होता. पहिल्यांदा तर जेव्हा सचिननी मला फोन केला आणि सांगितलं एक रोमॅन्टिक फिल्म करतो आणि एक छान रोमॅन्टिक गाणं तुझ्याकडून गाऊन घ्यायचं, तर तेव्हा मी भरपूरदा काय होतं की भरपूर जण सध्या गायला बोलवतात पण आपण गायला जाताना असं होतं तिथे गेल्या सारे यार हे गाणं का गायलो असं तेवढं नाही आहे छान. पण जेव्हा सचिननी गाणं मला पाठवलं आणि त्याने सांगितलं की अनय
हा म्युझिक डायरेक्टर आहे आणि गाणं ऐकल्यानंतर मी म्हटलं अरे यार सुंदर गाणं केलंय आणि तुम्हाला आता ऐकताना कसं वाटलं मला जस्ट आठवतंय का आता मी गायलेलं गाणं आवडलं की नाही सर्वांना? सो हे गाणं जेव्हा येईल प्रॉपर लॉन्च होईल थोड्या दिवसात तेव्हा नक्की ऐका आणि आय होप हळूहळू तुम्हाला त्या गाण्यामध्ये अजून तुम्ही रमाल, तुम्हाला अजून आवडेल आणि याचं क्रेडिट मी पूर्ण आणायला देतो. त्यामुळे म्युझिकल टीमला, सचिनला, ह्या सगळ्यांना एकदा जोरदार टाळणी थँक्यू. सो थँक्यू थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण टीम लव लफडेसाठी मी आपल्या महाविद्यालयाच्या डायरेक्टर सीमा पुरोहित मॅम यांना वरती मंचावरती आमंत्रित करतो. तुमचा चित्रपट अजून रिलीज व्हायचा आहे पण तुम्ही पहिलं प्रमोशन जे आहे ते करण्याची संधी आपल्या महाविद्यालयाला त्यांनी दिली त्याबद्दल एक छोटीशी भेटवस्तू आठवण भेट म्हणून टीम रुबरूच्या वतीनं ही एक छोटीशी भेट आम्ही तुम्हाला देणार आहोत. एक सर्वांनी जरा पुढे यायचं. टीम लव लफडेला NMITDच्या आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. हा चित्रपट सुपरहिट हो अशी इच्छा मी व्यक्त करतो आणि तुम्ही आज ते वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद. Scene 4-8, take 1. Action. Yeah, but